जरांगे पाटील जे बोलतात त्याच्या पाठीमागं काहीतरी समीकरण असतं आणि ते समीकरण लक्षात घेण्यासाठी आपल्याला थोडासा आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा लागेल. आणि जरांगे पाटील ज्या काही भूमिका घेत आहेत त्या अर्थातच अतिशय सामान्यपणे किंवा तोंडात आलं म्हणून बोलून दिलं असं ते भूमिका घेत नाही. अर्थातच त्याच्या पाठीमागे एक विचार असतो, विवेक असतो, चर्चा असते, सगळी समीकरणाचा अभ्यास करून दिलेलं वक्तव्य असतं आणि त्या वक्तव्याचा विपर्यास करायचा आहे की त्या वक्तव्याचा अर्थ उलगडून स्वतःमध्ये परिवर्तन आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहावं हे आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं की हे जेच त्याचा ऑप्शन आहे. पण गेल्या काही दिवसात त्यांनी जी वक्तव्य केली आहेत ती अत्यंत विषयाच्या चर्चेत घेण्यासारखी आहे आणि त्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण की आता बराच मराठा समाज आज थोडासा समर्मित आहे की मनोज जरांगे पाटील म्हणताय की त्यांना पाडा म्हणजे नेमकं कोणाला पाडा? आता महाविकास आघाडीला पाडायचं का महायुतीला पाडायचं हेच कळेना झालंय. त्यामुळे आता बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय की नेमकं का पाडायचं कोणाला. तर अनेक ठिकाणी त्यांचं स्टेटमेंटही असं आहे की महाविकास आघाडी नको आणि महायुतीही नको असंही त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. आता यामध्ये जर विचार केला आपण तर त्यांचं म्हणणं नेमकं काय? मग महाविकास आघाडी नाही, महायुती नाही, तर तिसरा पर्याय म्हणून कोण उरतं? तिसरा पर्याय म्हणून पुढे येतात प्रकाश आंबेडकर. आता प्रकाश आंबेडकर जर पुढे आले तर त्यांचं सरळ म्हणजे आतापर्यंतचे ज्यांचे संबंध पाहिले, राजकीय दृष्टिकोन जर पाहिला तर मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे चांगले संबंध राहिले आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समीकरण आजही प्रकाश आंबेडकर यांच्याजवळ आहे. आणि हा आवाज जर संसदेत गेला, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर या आवाजाने लढा दिला तर अर्थातच त्याचा मोठा फायदा मराठा समाजाला होणार आहे हे जरांगे पाटील चांगलं ओळखून आहे. म्हणून जर कोणी संसदेत भांडू शकतो तर ते प्रकाश आंबेडकर आहेत, लढा देऊ शकतो कोर्टात तर ते प्रकाश आंबेडकर आहेत, असं चांगलं जरांगेंना माहिती आहे. आणि जे आपण आता बदलत जाणारं समीकरण पाहिलं, बीडचं बदलत जाणारं समीकरण जर पाहिलं, त्यांच्यावर होणारी टीका पाहिली तर आता हे बाकीच्या पक्षांनाही कळून चुकलंय की मनोज जरांगे नेमकं कोणाला मत करायचं सांगताय. त्यामुळे त्यांच्यावर आता टीका केली जाते. उपोषणाने काही भेटत नाही, उपोषणाने आरक्षण भेटत नाही, आंदोलनाने आरक्षण भेटत नाही, त्यासाठी संसदेत मुद्दा मांडावा लागतो, आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत टिकावं यासाठी प्रयत्न केले जातात. अशा प्रकारच्या टीकाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केल्या जात आहे. आता यामधून नेमकं काय घ्यायचंय, त्यांचा नेमका रोग कोणाकडे हे सर्वसामान्य नागरिकांना कळतंय. पण जरांगे पाटील यांच्यावर हे का केले जात आहे तर कुठेतरी महायुतीला कळून चुकलंय की जरांगे पाटील हे कोणाला मदत करू इच्छितात. जरांगे पाटील अर्थातच कोणताही त्यांचा स्वार्थ नाहीये असंही दिसतं, पण समाजाच्या कल्याणासाठी कोण लढू शकतं हे निश्चित त्यांना माहिती आहे. आणि यामुळे त्यांनी आतापर्यंत जर महाविकास आघाडीचा विचार केला आणि महायुतीचाही विचार केला, दोन्ही पक्षात मराठ्यांची संख्या आहे आणि मराठ्यांची संख्या पाहिली तर आजपर्यंत कोणीही ठोस भूमिका मांडलेली नाही. पण तोच जर तिसरा पर्याय पुढे आला तर निश्चितच समीकरणं बदलतील. जर समीकरणं बदलली नाहीत किंवा मराठा समाजाने जर ही संधी हातातून सोडवली तर बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागू शकतं असंही दिसून येतं. पण आता विधानसभेच्या निवडणुकीतही ते काय निर्णय घेतात यावरही बरीच समीकरणं असतील. पण आताचा जर विचार केला तर मनोज जरांगे पाटील यांचा जो इफेक्ट आहे म्हणजे जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इकडं वैजापूर जो असेल म्हणजे तो छत्रपती संभाजीनगरमध्येच येतो पण तिथून लीड येऊ शकते. त्याच्यानंतर जर आपण बीड असलं, धाराशिव असलं, परभणी असलं, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची पकड आहे. विशेष म्हणजे जर आपण बीडचा विचार केला तर बीडमध्ये त्यांची विशेष पकड आहे आणि या पकडीमुळे या महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं असंही बोलण्यात येतंय. आता नेमकं जरांगे पाटील यांचं म्हणणं मराठा समाजाला पटलंय म्हणण्यापेक्षा समजलंय का? नेमकं जरांगे पाटील काय सांगू पाहतायत हे ओळखलंय का? आणि हे जर ओळखलं नसेल तर अर्थातच ही शेवटची संधी आहे असंही बोलण्यात जातं. आता जर काही कळत नसेल तर निश्चित ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही कोणतीही मागं पुढं न पाहता त्यांनी थेट विचार करून थेट स्पष्ट जर सांगितलं की याला मतदान करा, त्याला मतदान करा. अर्थातच हे जसं आपल्यासाठीही काही गोष्टी बोलणं अवघड आहे. आता आचारसंहितेच्या काळात त्यांच्यावरही अर्थातच काही बंधनं आहेत, त्यामुळे काही गोष्टी ते बोलू शकत नसले तरीही काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत.
केवळ मराठा समाजालाच नाही तर प्रत्येक समाजाला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. तुम्हाला ती गोष्ट समजली आहे का? आणि जर समजली असेल तर बाकीच्या मराठा बांधवांना ती कशी समजून सांगणार आहेत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.